नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील हा 36वा भाग. या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक विनंती करायची आहे. अरुण गोडबोले हा यूट्यूबवर माझा चॅनेल आहे. त्याला आपण सगळ्यांनी जरूर सबस्क्राईब करावं. हा व्हिडिओ कुठलाही नवीन व्हिडिओ झाला की आपल्याला कळलं जाईल. हे त्याला वर्गणी काही नसते, फुकटच आहे. फक्त आपण सबस्क्राईब केलं पाहिजे, म्हणजे मलाही आपण सबस्क्राईब केलं हे कळेल आणि आपल्याला तो भाग आपोआप इंटिमेशन यूट्यूब म्हणजे फेसबुककडनं यूट्यूबवरती दिली जाते. तेव्हा आपण सर्वांनी जरूर सबस्क्राईब करावं. अरुण गोडबोले या नावानं तो चॅनेल आहे आणि प्लेलिस्टमध्ये मागचे व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण 8व्या दशकातील 4थ्या समासात आहे. सूक्ष्म पंचभूत निरूपण असं या समासाचं नाव आहे. मूळमाया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. ब्रह्मी मूळमाया झाली, तिच्या पोटी माया आली. मग ते गुणा प्रसवली, म्हणून गुणक्षोभिणी. मृदपण तेची आप, भास तेजाचे स्वरूप. वायू येथे चंचल रूप सहजचे आहे. हे ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी, जय झाले नव्हती सृष्टी. मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावे. हे सगळं तत्वज्ञान तसं गहन आहे. आपण मूळ दासबोध वाचला तरी लवकर लक्षात येणार नाही. हे निरूपण मी सांगतोय तरी लक्षात येणार नाही, पण ते वारंवार वाचलं तर लक्षात येईल. आपण हे निरूपण माझ्या पुस्तकातून आपल्याला वाचता येईल. मूळ दासबोध तर उपलब्ध आहेच. हे पुस्तक दासबोध नित्यपाठ या पुस्तकातूनही मी आपल्याला सांगतोय. ब्रह्मस्वरूपाचाच मूळ माया हा भाग आहे, त्यामुळे मूळ माया सुद्धा ब्रह्माप्रमाणे निर्गुण आहे. मग ही पंचमहाभूते कशी निर्माण झाली आणि या पंचमहाभूतांचे सूक्ष्म स्वरूप व परस्पर संबंध विशद करून समर्थ सांगतायत. मूळ मायेच्या पोटी माया निर्माण झाली आणि त्या मायेतूनच सत्व, रज आणि तम हे त्रिगुण उपजले. यामुळे मायेला गुणक्षोभिणी माया असे म्हणतात. पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. त्यांचे मूळ स्वरूप सूक्ष्म आहे. समर्थ म्हणतात की जड आणि कठीण हे पृथ्वीचे, तर मृदू आणि ओलेपण हे पाण्याचे लक्षण आहे. उष्णता आणि तेजस्वीपण हे तेजाचे, चैतन्यम आणि चंचल हे वायूचे, तर निश्चलता, अवकाश आणि पोकळी हे आकाशाचे लक्षण समजावे. या प्रत्येक पंचमहाभूतामध्ये इतर चारही पंचमहाभूतांची लक्षणे ही सुद्धा सूक्ष्मपणे प्रत्ययास येतात. आकाशाचे शून्यत्व म्हणजे जडत्व हे पृथ्वीचे लक्षण आहे आणि आकाशातील मृदूपणा हे पाण्याचे लक्षण आहे. आकाशात म्हणजे अवकाशात अज्ञान असते आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भासाचा नाश करण्यासाठी पडणारा ज्ञानाचा प्रकाश हे तेजाचे रूप असते. आकाशा इतकाच वायूही स्थिर असतो, पण आकाशात जो हलका प्रतिकार होतो ते वायूचे रूप आहे. अशा तऱ्हेने प्रत्येकात अन्य चारही पंचभूते सूक्ष्मरूपाने कशी सामावली आहेत हे समर्थ तपशिलाने स्पष्ट करतात. या सर्व शक्ती मायेच्या पोटी जन्माला आल्या, पण त्या ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सूक्ष्मरूपानेच अस्तित्वात होत्या. त्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेले दृश्य स्वरूप व त्यांनी घेतलेली विविध वस्तुमानांची रूपे ही विस्तारली नव्हती त्या काळामध्ये, जेव्हा सूक्ष्मरूपाने अस्तित्वात होत्या तेव्हा. थोडक्यात हे दिसणारे ब्रह्मांड निर्माण पूर्वीच्या या सूक्ष्म गोष्टी आहेत व म्हणूनच त्या दृश्य ज्ञानाने जाणता येणार नाहीत. त्या जाणून घेण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने प्राप्त झालेली सूक्ष्मदृष्टीच आवश्यक आहे. त्या सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर परब्रह्म, त्याचा भाग असलेली अव्यक्त मूळ माया, त्या मूळ मायेतून निर्माण झालेली माया, मायातून निपजलेले त्रिगुण आणि त्या त्रिगुणातील तमोगुणापासून सूक्ष्मरीतीने निर्माण झालेली पंचमहाभूते यांचे यथातथ्य ज्ञान साधकाला होऊ शकेल. नाही तसं हे ज्याला आपण बॉलिंगमध्ये म्हणतो क्रिकेटमध्ये बंपर आणि बिमर येत आहे तसं आहे, पण अभ्यासच केल्याशिवाय त्याला काही दुसरा पर्याय नाही. तोच समाज पुढे चालू आहे. महाद्वार ओलांडावे तैसे दृश्य हे सांडावे. पंचभूते पृथगाकारे पुढे निरूपली विस्तारे. ओळखी कारणे अत्यादरे श्रुती श्रवण करावे. पंचभूतिक ब्रह्मगोल जेणे कळे हा प्रांजळ. दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. आतापर्यंत पंचमहाभूतांच्या सूक्ष्म रूपाचे वर्णन केले तेव्हा हे दिसणारे विशाल ब्रह्मांड अस्तित्वातही आलेले नव्हते. त्यामुळे तेव्हा मायेच्या भ्रमाने येणारी अविद्या अस्तित्वात नव्हती. माया अविद्येचे बंड हे अलीकडील आहे समर्थ म्हणतात. तेव्हा हे अलीकडे म्हणजे काही लाख वर्षापूर्वी हे त्यांना सूचित करायचं आहे. एखादा जुदा स्वातंत्र्यसैनिक अलीकडे 1944 साली गांधीजी पाचगण्याला होते तेव्हाची गोष्ट म्हणून सांगायला सुरुवात करतो
ही अगदी अलीकडची गोष्ट आहे, 44 सालची असं सांगतात. तसंच समर्थाने इथे वापरलेला अलीकडे हा शब्द वाटतो. त्याच शब्दाने ते ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य, तारांगणे, पृथ्वी, मेरू पर्वत, सप्त याही अगदी अलीकडच्या गोष्टी आहेत असे सांगतात. एकूणच या दिसणाऱ्या ब्रह्मांडाच्या स्वरूपाबाबत हिंदू संस्कृतीच्या काही मूळ संकल्पना आहेत. आज विज्ञानाच्या व खगोलशास्त्राच्या अभ्यासामुळे पृथ्वी व अंतरिक्ष यातील ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांचे वास्तव्य वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध झाले आहे. पण असे असले तरी मूळ भारतीयांची या विश्वरचनेची मूळ कल्पना पाहणे निश्चितपणे उपयुक्त ठरणारे आहे. समर्थ येथे तीच मूळ संकल्पना जी त्यांच्या काळी 17व्या शतकात सर्वमान्य होती ती विस्ताराने सांगत आहेत. ते म्हणतात, पृथ्वी 7 खंडांची बनलेली आहे. पुराणातील या सप्तद्वीपांची नावे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना त्या पूजेचे स्थान सांगताना जंबूद्वीपे म्हणजे या भारतखंडातील असाच उल्लेख करतो, सहज आठवतो. आपण नैवेद्य दाखवताना म्हणतो ओम भुवा स्वाहा महा जना तपा आणि सत्यम. ओम भुवा ओम जना ओम महा ओम तपा ओम सत्यम असं आपण म्हणतो. ते हे 7 भूलोक आहेत. अतल, वितल, रसातल, सुतल, महातल, तलातल आणि पाताळ ही 7 पाताळे मिळून 14 भुवने मानली जातात. 7 भूलोक आणि 7 पाताळे. ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रत्येकाचे 7 मिळून 21 स्वर्ग मानतात. पूर्व, आग्नेय, दक्षिण ते ईशान्यवरच्या 8 दिशांचे अनुक्रमे इंद्र, अग्नी, निवृत्ती, वरुण, वायू, सोम आणि ईश्वर हे अष्टदिशांचे अधिपती मानतात. सूर्याची 12 महिन्यांची धातू, मित्र, अर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विश्ववत, भूषण, सवित्र, त्वष्टा आणि विष्णू अशी वेगळी रूपे कल्पिली असून त्यांना 12 आदित्य म्हणतात. रैवत, अज, भीम, भव, वाम, वृषाकपी, अजैकपाद, उग्र, अधिर्बुद्ध, बहुरूप आणि महान हे 11 रुद्र मानले जातात. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कलिय या नागांच्या 9 जाती मानल्या जातात. कश्यप, अभि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. आज विज्ञानाने आपण यांच्या खूपच पुढे गेलो आहोत, पण तरीही आपली संस्कृती समजायला हे ज्ञान पोषक समजलं पाहिजे. ही सूक्ष्म पंचभूते पुढे स्थूलमानात कशी आली त्याची माहिती पुढील समासात येईल. ती श्रोत्यांनी बारकाईने जाणून घ्यावी. त्यामुळे हे दृश्य आणि स्थूल पंचभौतिक विषय विश्व सोडून त्या पलीकडील सत्य परमात्मा जाणण्याची आकांक्षा निश्चितपणे जागृत होईल. समर्थ एका मनोज्ञ उदाहरणाने या समासाचा निष्कर्ष सांगतात. ते म्हणतात, जसे महाद्वार ओलांडल्याशिवाय देवदर्शन घडू शकत नाही, तसे या नाशवंत दृश्य जगाचे खोटेपण जाणल्याशिवाय सत्य परमतत्वाचे ज्ञान होत नाही. त्यासाठी वृत्तीवर पडलेली अहिकाची छाया ही विचार, विवेक व वैराग्याने दूर करून आपण साधकाने पुढे गेले पाहिजे. पुढचा समास. आकाश वेगळेपणे पाहावे, स्वरूपी स्वरूपची व्हावे. वस्तू अचळ आढळ, वस्तू निर्मळ निश्चळ, तैसेचे आकाश केवळ वस्तू सारिखे. आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद. आकाश वस्तू स्वतः सिद्ध का न म्हणावी. आकाश अनुभवा येते, स्वरूप अनुभवा परते, म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. दुग्धासारिखा जळांश, निवडू जाती राजहंस, तैसे स्वरूपाने आकाश संत जाणती. एक पंचमहाभूतालाच आपण परमेश्वर का मानू नये, परमतत्व का मानू नये असा जो शंका निर्माण होईल त्याचं निरसन समर्थ करतात. आकाश हे एकत्र का मानू नये असं म्हणतात. ते आता समर्थ आपल्याला सांगतात. या 5व्या समासात स्थूलपणाने दृश्य स्वरूपात दिसणारे रूप आणि ती सर्व कशी मायेचीच लीला स्वरूप आहेत हे समर्थांनी स्पष्ट केलंय. पृथ्वीची स्थूल रूपे म्हणजे पर्वत, दगड, खडे, माती, देवळे, गावे, वाड्या, वस्त्यावर. याशिवाय नाना पक्षी, सर्व योनीतील प्राणी, मनुष्य प्राणी, वने, उपवने, जंगले, दरीखोऱ्या एवढेच नव्हे तर लोखंडापासून सोन्यापर्यंत सर्व धातू, रत्ने, झाडे ही सुद्धा पृथ्वीच्या स्थूल प्रतिमा आहेत. थोडक्यात जडांश आणि कठीणांचा म्हणजे अचेतन व चेतन पण जड व कठीण असलेले सर्व भाग म्हणजे पृथ्वी या महाभूताचे स्थूल स्वरूप आहे. जल म्हणजे पाणी हे पंचमहाभूतापैकी दुसरे आहे.
नद्या, नाले, विहिरी, तलाव, सरोवरे, ढगातील पाणी, 7 प्रकारचे समुद्र, हे सर्व पाणीच आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पृथ्वीवरती 7 समुद्रांचे आवरण आहे असे मानून त्यांना सप्तसागर म्हणतात. मिठाचा, दुधाचा, खिरीचा, मद्याचा, तुपाचा, दह्याचा आणि शुद्ध गोड पाण्याचा असे 7 समुद्र मानले जातात. शिवाय पृथ्वीच्या पोटातही पाणीच आहे हे आपण विहीर खोदली की लक्षात येते. याशिवाय अनेक रस, अमृत आणि विष यांचे मूलद्रव्य पाणीच आहे. चंद्र, सूर्य, तारे, अग्नी, प्रकाश ही सर्व तेजाची स्थूल स्वरूपे आहेत. तर सृष्टीमधील सर्व चैतन्यमयी हालचाल ही वायूची गुण आहे. वायूमुळेच आपण जिवंत राहतो. विश्वामध्ये जी गती दिसते ती सर्व वायूमुळेच असते. या चारही अंतर सर्वात महत्त्वाचे आकाश या 5व्या भूताचे वर्णन करता समर्थांच्या प्रतिमेला बहर येतो. आकाश पोकळ, निर्मळ, निश्चय आणि सर्वव्यापक असते. त्यामुळे आकाश हे सर्व पंचमहाभूतामध्ये सारूप आणि श्रेष्ठ आहे. ब्रह्मासारखेच आकाश अचळ, अढळ, निर्मळ असल्यामुळे त्या दोन्हीमध्ये काहीच भेद वाटत नाही. तेव्हा आकाशालाच परब्रह्म का म्हणू नये अशी शंका श्रोत्यांनी सहजपणे उपस्थित केल्यावर समर्थ वेगळ्या उपमा देऊन दोन्हींच्या मूळ स्वरूपातील भेद स्पष्ट करतात. तांदूळात मिसळलेल्या गारगोट्याने तांदूळ, कापूस आणि त्यात पडलेला पांढरा स्फटिक, सोने आणि पितळ, नागकांडी आणि वेखंड हे सारखे वाटले तरी अगदीच भिन्न आहेत. तसेच आकाश व परब्रह्माचे आहे. आकाशाचा स्तब्धपणा शून्यत्वाचा आहे, तर परब्रह्माचे अरूप चिदानंदाचे आहे. हे महत्त्वाचे सूत्र म्हणून समर्थ म्हणतात, आकाश आपल्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येते, तर परब्रह्म अनुभवाच्या पहिलं पार आहे. म्हणून दोन्हीत साम्यता नाही. राजहंस जसे दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून दुधाचे प्राशन करून पाणी टाकून देतो, तसे केवळ संतच या दोन्हीमधील फरक सहजपणे जाणतात. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने साधकाने ही गुंतागुंत निश्चितपणे सोडावी व परब्रह्माचा मार्ग धरावा. आपण आता 6वा समाज बघतो 8व्या दशकातला. फार यात सुंदर उपमा मनुष्य आणि दगड यांची समर्थांनी तुलना केलेली आहे. फार आवडत्या ओव्या या समाजात माझ्या स्वतःच्या आहेत. आपण पाहूया. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून नवना, अर्थांतर पाहिल्या विना उगीच करे जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. अर्थ पाहिल्याशिवाय नुसतंच ऐकतो तो दगडाने घेतलेल्या माणसाचं रूप आहे असं म्हणतात. वाकुडा तिकुडा फोडला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाच असे. टाकीने खपली फोडली, ती माहुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडली तरी ते पुन्हा लागे. दगड आणि माणसाची तुलना करताना समर्थ सांगतायत, सत्पुरुषावर एकाग्र चित्ताने पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचा उपदेश आचरणात आणला तर निश्चितपणे लाभ होतो. पण अनेकदा साधकाचे चित्त एकाग्र न होता ते दुश्चित होते. दुश्चितपणा म्हणजे अनिश्चितता, अश्रद्धा, अस्थिरता आणि अविश्वास होय. अशा दुश्चित वृत्तीमध्ये एकाग्रता आवश्यक असते व त्यामुळे सत्पुरुषांचे चांगले विचार ऐकूनही साधकाचा काहीच फायदा होत नाही. अशा श्रोतांच्या कानावरून गुरुपदेशाचे केवळ शब्द जातात, पण त्याचा अर्थ त्यांच्या डोक्यात शिरत नाही. मग तो समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे लांबच राहते. अशा श्रोत्यांना समर्थ रोखठोकपणे दगडाहून खालच्या प्रतीचे मानतात. अर्थ जाणून न घेता केवळ श्रवण करणारा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने श्रोता नसून मनुष्य वेशात बसलेला निव्वळ पाषाण असतो. यावर श्रोत्यांना आपल्याला दगड म्हटले म्हणून वाईट वाटेल, पण वस्तुस्थिती पाहिली तर अशा श्रोत्याहून पाषाणसुद्धा शर्तकोटींनी चांगला म्हणायला हवा असं समर्थ म्हणतात. संत तुकाराम महाराजांसारखे कोमल मानणारे संत कधी कधी मऊ मेणावनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदू असे म्हणतात. समर्थ तर मुळातच रोखठोक प्रवृत्तीचे, त्यामुळे ते अशा श्रोत्यांची तुलना दगडाबरोबर करतात आणि म्हणतात की एखादा वेडावाकडा दगड जर नीट घडवला तर सुबक होतो. शिवाय कितीही काळांतराने पाहिले तरी त्याचा तो ओबडधोबड टावका काढून टाकलेला असतो, तो काही पुन्हा दगडाला येऊन परत चिकटत नाही. त्या सुबकपणा दगडाचा कायम राहतो. पण असे दुश्चित श्रोते इतकेही नसतात की परिश्रमाने त्यांना एखाद्या दुर्गुणातून सोडवावे आणि काळाने पाहावे, तो दुर्गुण पुन्हा येऊन अगदपणे त्यांना चिकटलेला दिसतो. म्हणून अशांना ते ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणहून होणा असे म्हणतात. आणि नंतर यावर कडी म्हणून पाषाणाचे महत्त्व सांगताना म्हणतात की माणिक, पाचू वगैरे नवरत्ने, सूर्यकांत, चंद्रकांत वगैरे बहुगुणमणी हे पाषाणाचेच आहेत. आणि अगदी साधे दगड घेतले
तरी ते तळी विहिरी बांधायला आणि भगवंताच्या सुबक मूर्ती घडवायला उपयोगी पडतात. त्यामुळे असा दुश्चित्त माणूस पाषाणाच्या पासंगालाही पुरणार नाही इतका हीन समजला पाहिजे. अस्थिर सैरभैर व अश्रद्ध चित्तामुळे येणाऱ्या दुश्चितपणामुळे श्रवण भजन चिंतन मनन होत नाही, ज्ञानार्जन होत नाही, काळजी वासना व अविवेक प्रबळ होऊन कार्याचा नाश होतो. दुश्चित्त माणूस देहाने एका जागी दिसला तरी त्याचे मन चंचलपणाच्या चक्रवात अडकून लाखो ठिकाणी फिरत असते. त्यामुळे एखाद्या वेड्यापिशा माणसासारखे दूषित इसमाचे आयुष्य व्यर्थ जाते. त्याचा प्रपंच सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्या अभाग्याला परमार्थ कुठून साध्य होणार? दुश्चित निरूपण या 8व्या दशकातील 6व्या समासाचा प्रारंभालाच ही दुश्चिताची लक्षणे व ही नाव सांगून समर्थ श्रोत्यांना ही अस्वस्थता व चंचलता सोडून चित्त सावधपणे एकाग्र करण्याचे आवाहन करीत आहेत. सहावा समास पुढे चालू. आपण आज हा समास पूर्ण करूया. प्रज्ञावंत आणि अनन्य तयासन लगे एक क्षण. निद्रा आळस दुश्चितपणा हेची मूर्खाचे लक्षण येणे करता निरूपण उमजेची ना. सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास तयासी साधनी सायास करण्याची न लगे. इतर भाविक साबडे तयासी साधने मोक्ष जडे. साधुसंगी तत्काळ उडे विवेक दृष्टी. दुश्चितपणा इतकेच माणसाचे अन्य दोन घातक शत्रू म्हणजे आळस आणि झोप होत. समर्थांचा प्रयत्नावर अतिशय भर आहे आणि त्यांना आळसाचा अतिशय तिटकार आहे. यत्न तो देव जाणावा, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे असा त्यांचा संदेश आहे. प्रयत्नापासून प्रपंचही नेटका होत नाही आणि आळसामुळे तर तो नासून जातो. हा आळस प्रपंच इतकाच परमार्थाही मारक आहे. आळसामुळे विचार उच्चार आणि आचार घडत नाही. श्रवण मनन निरूपण पाठांतर या सर्वांमध्ये आळस अडसर बनून प्रगती होऊन देत नाही. आळसाने आळसच वाढत जातो. आळसाने मनाची ग्रहणशक्ती मंदावते, वृत्ती हिणकस व लोभी बनते आणि विवेक संपून जातो. या आळसाची परिणिती निद्रा म्हणजे झोप या पुढच्या शत्रूमध्ये होते. अंगात आळस मुरला की माणसाला हालचाल सुद्धा नकोशी वाटून आरामशीरपणे झोपून जावेसे वाटते. प्रयत्न केल्याने शरीर व मन सुदृढ बनते. शारीरिक कष्ट व मानसिक अभ्यासाची धारणा तीव्र होते. या उलट आळसाने चित्तवृत्ती डिम्म होऊन शरीराने व मनाने माणूस निष्क्रिय होतो. अशा अभाग्याला प्रपंचाचे सुख आणि परमार्थाचे भाग्य लाभणे कधीतरी शक्य आहे का? दुश्चितपणा, आळस आणि निद्रा या त्रिकुटाच्या प्रादुर्भावाने मनुष्य सर्वस्वी नागवले जाऊन शेवटी हीनदीन अवस्थेला पोचतो. समर्थ म्हणूनच सांगतात, असा माणूस मूर्खच समजला पाहिजे. कारण त्याने कितीही श्रवण मनन अगदी केले, कधी संतांकडून निरूपण ऐकले तरी त्याला त्याचे काहीही उमज पडत नाही. त्या सदुपदेशाचा त्याच्या मूढमतीवर आणि मंदबुद्धीवर काही परिणाम होत नाही आणि त्याला परमार्थाचा मार्ग दिसत सुद्धा नाही. मग त्यात प्रगती होण्याची गोष्टच नको. अशा दुश्चित्त माणसासमोर निरूपण म्हणजे माकडाच्या हाती रत्न दिल्यासारखे आहे, कारण त्याला त्याचे मोल सुद्धा कळणार नाही. तेव्हा असा दुश्चित जो असेल त्याने दुश्चितपणा, आळस व निद्रा यांचा त्याग केला पाहिजे असं समर्थांनी पुन्हा पुन्हा बजावलेलं आहे. एकचित्त व श्रद्धावान साधकाला संतसंगाचा लाभ घडतो. तो ज्या क्षणी असा होईल त्याच क्षणी त्याला मुक्ती मिळेल म्हणतात. समर्थ म्हणतात, लोहो परिसासी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. त्या क्षणाला मुक्ती. लोखंडाला परिस्पर्श झाला, थेंब समुद्रात मिळाला, थेंब समुद्रात पडला आणि नदी गंगेला मिळाली की अगदी त्याच क्षणी लोखंडाचे सोने होते, थेंब समुद्र होतो आणि नदी गंगा स्वरूप होते. त्याला दुसरा पुढचा क्षण सुद्धा लागत नाही. तसेच सावध, प्रज्ञावंत व निष्ठावंत या तिन्ही गुणांचा संगम झालेला साधक अन्य काही साधन न करता संत संघाने त्याच क्षणी मुक्त होतो. इतर सामान्य भोळे बावडे पण श्रद्धावान साधकांना संतांचा उपदेश व भक्तिमार्गाने थोड्या काळाने पण निश्चितपणे मुक्ती प्राप्त होते. परंतु दुश्चिताला मात्र काही लाभ होत नाही. म्हणूनच या समासाच्या शेवटी समर्थ दुश्चितपणा सोडून एकचित्त होण्यासाठी साधकाला कळकळीचे आवाहन करीत आहे. आज आपण इथे थांबूया. उद्या पुढचा भाग पाहूया. आपण आपला अभिप्राय कळवत जा. सुरुवातीला सांगितलं तसं चॅनेललाही सबस्क्राईब करा
आणि अभिप्राय स्पष्टपणे कॉमेंटमध्ये किंवा मेसेजनी किंवा मेलनी मला कळवा तरी आनंद वाटेल. नमस्कार.